पहिला फॉर्म आता आपण बघितला तपासणीचा फॉर्म. तर जितक्या मुलांना तुम्ही तपासणी करू शकता त्या मुलांची तपासणी करायचे. एक दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. जेवढे मुलं या लिस्टमध्ये आलेले आहेत त्यांची तपासणी तुम्हाला ह्याच महिन्यात करायची आहे. ठीक आहे. म्हणजे काय, मे महिना, आता ही लिस्ट अपडेट केव्हा होते, साधारण 3 ते 4 तारखेला अपडेट होईल. म्हणजे आता जुलै महिना येणार आहे. जुलै महिन्यामध्ये जून महिन्याच्या मुलांची यादी 4 ते 5 तारखेला अपडेट होईल. एकदा अपडेट झालं की तुम्हाला लेटर येईल किंवा तुम्हाला VC द्वारे कळवू, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कळवू की सुरू करा काम. तर तुम्हाला दिसतील की बाबा माझ्या बीटमध्ये 10 मुलं आहेत. तर खात्रीनं त्या 10 मुलांना व्हिजिट करून त्यांचं असेसमेंट पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी आहे. आता समजा काही, आता जसं नंदुरबारमध्ये मी ह्याचं ओरिएंटेशन ट्रेनिंग घेत होतो, तिथले धडगावचे एकदम आदिवासी आणि दुर्गम भागातले सुपरवायझर म्हणतात की इथं सुपरवायझर पण कमी आहेत. एकाच सुपरवायझरकडे 3 बीटचा चार्ज आहे आणि एकाच बीटमध्ये 40-50 मुलं मिळतात सॅम एक महिन्याला. तर काही वेळेला सुपरवायझर व्हिजिट नाही करू शकत इतक्या मुलांना. कसं करणार? मग त्यावेळेला आपण इथं ऑप्शन पण दिलंय की सुपरवायझर व्हिजिट नाही करू शकली. हे पण आपलं ऑप्शन आहे आणि हे बरोबर उत्तर आहे, म्हणजे यात काय अडचणीचं नाही आहे. तर नाही जेव्हा आपण घेतो तेव्हा एक आहे की आपण मुलाला व्हिजिट नाही करू शकलो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आत्ता अदर्स आहे. वी हॅव नॉट इन्क्लुडेड दॅट रिझन कुड नॉट व्हिजिट द चाइल्ड. आता तुम्ही अदर टाकू शकता, इतर कारण काय होतं, आणि याची तपासणी पूर्ण करू शकता. ठीक आहे. तर असं आहे. तर महत्वाचं काय, 2-3 गोष्टी. सगळ्या मुलांचे असेसमेंट तुम्हाला त्याच महिन्यात पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे. याचा आढावा CDPOनी घ्यावा, याचा आढावा DPOनी घ्यावा. ठीक आहे. दुसरं, असेसमेंट करत असताना जे रियालिटी आहे तशीच द्या. जर काही जण NRC ला जात असतील तर NRC ला जाणं अपेक्षित आहे, जात नसतील तर ठीक आहे, त्यांना VCTC मध्ये दाखवून त्याला VCTC मध्ये ऍडमिट करते असं वगैरे नका करू. त्यांना NRC मध्येच पाठवा. ठीक आहे. ज्याला VCTC ऍडमिट करायचं ते VCTC मध्ये येतील, ज्याला NRC ला जायचं त्याला NRC मध्ये जातील. याच्यामध्ये 0 ते 6 महिन्यांची मुलं नाही आहेत, 5 ते 6 वर्षांची मुलं नाही आहेत. याच्यामध्ये 6 महिने ते 5 वर्षांचीच फक्त मुलं आहेत. ते पण पोषण ट्रॅकर मधून येणारीच मुलं आहेत. कदाचित असं होऊ शकतं, तुम्ही एखाद्या अंगणवाडीत गेला आणि त्या अंगणवाडी सेविकेनं वजन उंची अशा प्रकारे टाकली होती की ते बाळ नॉर्मल होतं आणि त्यामुळे नर्चरमध्ये येत नाहीये. पोषण ट्रॅकरमध्ये पण सॅम नाही आहे, त्यामुळे नर्चरमध्ये पण नाही आहे. आणि तुम्ही फील्डवर गेला आणि तुम्हाला कळलं हे सॅम आहे, तर त्यावेळेला काय करणार तुम्ही? तर अशा वेळेला नर्चरमध्ये अपडेट न करता त्याला बाकीचे प्रोग्राम्स जे आहेत तुमचे देऊ शकता. ठीक आहे. खरं पोषण ट्रॅकरमध्ये त्याची वजन उंची अपडेट केल्यानंतर पुढच्या महिन्यात ते नर्चरमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. ओके. तर हे आपली पहिली स्टेप झाली ICDS सुपरवायझर कडून तपास. पुढे आहे VCTC UCDC नोंदणी. नोंदणीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो आहोत? एनरोलमेंट. ठीक आहे. VCTC UCDCचं एनरोलमेंट. तर आपण आता जेव्हा तपासणी केली त्यानंतर आपण सांगितलं की ह्या मुलांना VCTC ला पाठवायला पाहिजे. आता VCTC ला पाठवायला पाहिजे, खरं आहे. खरं VCTC ला लगेच सुरुवात तर होत नाही. आज मी असेसमेंट केले, त्यानंतर मला डिमांड द्यावी लागते. डिमांड दिल्यानंतर डिमांड अप्रूव्ह होते. त्यानंतर माझ्या अंगणवाडीमध्ये EDNF येतं, इतर जे बालकाला लागणारे औषधं येतात आणि त्यानंतर VCTC सुरू होते. म्हणजे काय, रेफरल पासून ते एनरोलमेंट पर्यंत काही गॅप नेहमी राहतो. ठीक आहे. तर तो गॅप आपल्याला इथं कळून येईल. तर आता बघा, एवढी सगळी बालकं, 9 बालकं आपण VCDC ला रेफर केलेली आहेत किंवा UCDC ला. अर्बन मध्ये पण आता UCDC सुरू झालंय, UCDC ला रेफर केलेली आहेत. तर महिप म्हणून मगाशी आपण रेफर केलं, तर महिपचं आपण एनरोलमेंट करूया. नोंदणी करावर क्लिक केलं. ठीक आहे. नोंदणी करावर क्लिक केलं की ह्याचं वजन उंची जे आहे ते आपल्याला कळतं. त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारतं, VCDC UCDC उपचारासाठी नोंदणी करण्यात आली आहे का मुलाची? तर होय किंवा नाही. तर आधी आपण नाही बघूया. नाहीवर क्लिक केलं की परत प्रश्न विचारतं, कारण काय आहे? VCDC कार्यरत नाही, NRC मध्ये दाखल झालं बाळ, कुटुंबाने नाकार दिला, कुटुंब अनुपस्थित आहे, कुटुंब स्थलांतरित झालेलं आहे, बाळाचा मृत्यू झालेला आहे, अँड अदर्स. याच्यामध्ये एक अदर्स पण ऑप्शन आहे. ठीक आहे. हे वेगवेगळे कारण आहेत. तर हे कारण तुम्ही टाकला आणि कुटुंब अनुपस्थिती टाकलं
तर हे फॉलोअप मध्ये चाललं जाईल. तर नोंदणी पूर्ण करा. नोंदणी पूर्ण झाली तर इथं बघा, प्रलंबित पाठपुरावा म्हणजे फॉलोअप वाला, की असे मुलं जेव्हा मी नोंदणी करायला गेले तेव्हा नव्हते किंवा स्थलांतरित झाले होते किंवा इतर काय होतं, तर ते आपल्या प्रलंबित मध्ये दिसतं. दुसरं, हानिया शेख म्हणून आहे मुलगी. चला हिचं आपण पाहूया. हिचं मी असेसमेंट करायला घेतलं. असेसमेंट करत असताना परत मी नाही ऑप्शन निवडतोय. नाही ऑप्शन निवडल्यानंतर पर्याय विचारतोय. तर पर्यायामध्ये आता ऑलरेडी मी VCDC ला रेफर केलं होतं. खरं VCDC जेव्हा एनरोलमेंटची वेळ आली तोपर्यंत बाळ NRC ला निघून गेलं. बालकाने पालक पालक घेऊन गेले जेव्हा तुम्ही सांगितलं की बाबा याची तब्येत ठीक नाही, आणि NRC मध्ये ऍडमिशन पण घेतलं. ठीक आहे. तर NRC CTC मध्ये बाळ दाखल झालं. तर डायरेक्टली सिलेक्ट करायचं, नोंदणी पूर्ण करा म्हणायचं. आणि नोंदणी पूर्ण. ठीक आहे. जास्मिन बघा, मग आपण जास्मिनचं भरलं होतं. जास्मिनचं अपडेट करा आपण. एक मिनिट सॉरी, हे प्रवेशचं झालं. आपण तर VCDC UCDC नोंदणीमध्ये. ठीक आहे. हे बाबा म्हणून एक मुलगा आहे बघा. नोंदणी करावर क्लिक केलं तर ह्याचं पण मी कारण नाही म्हटलं. तर नाहीचे पर्याय काय काय आहेत? कुटुंबाची अनुपस्थिती आहे किंवा कुटुंब स्थलांतरित झालेलं आहे, बाळाचा मृत्यू झालेला आहे. मी म्हटलं बाळाचा मृत्यू झालेला आहे. तर हे केस क्लोज मध्ये जाईल. नोंदणी पूर्ण करा. ठीक आहे. त्यानंतर हे एक बाळ आहे, की अरहान म्हणून. तर ह्याचं आपण VCDC मध्ये ऍक्च्युअल एनरोलमेंट करूया. होयवर क्लिक केलं. तर होयवर क्लिक केल्यानंतर नोंदणी तारीख केव्हा ऍक्च्युअली एनरोलमेंट झालं त्याची तारीख, आज असेल तर आज, काल असेल तर काल. यानंतर आपण एक ऑप्शन दिला आहे अंगणवाडी सिलेक्ट करायला. तर यामध्ये कसं आहे, आम्ही काही ठिकाणी असं पाहिलंय की जवळची अंगणवाडी असेल तर 2-3 मुलांची VCDC किंवा UCDC एकाच अंगणवाडीत होतात, जवळच्या अंगणवाडीच. तर माझी अंगणवाडी टंडोली आहे. खरं जवळची दुसरी एक अंगणवाडी आहे, तिथं माझी VCDC UCDC होऊ शकते. तर कोणत्या अंगणवाडीत VCDC UCDC सुरू आहे हे इथं सिलेक्ट करायचं. सध्याचे वजन काय आहे? तर वजन माझे टाकणार. सध्याची उंची काय आहे? माझी उंची टाकणार. ठीक आहे. VCDC साठी काय काय लागतं त्यापैकी काय काय आहे? अमॉक्सिसिलिन आहे, विटॅमिन ए आहे, अल्बेंडाझोल आहे. ठीक आहे. हे सगळे औषधं आहेत. आणि नोंदणी पूर्ण करा वर क्लिक केलं तर माझी VCDC UCDC मध्ये नोंदणी पूर्ण झाली. ठीक आहे. पुढे आता आणखीन काय इथं राहिलेत बघा, 5 बालकं राहिलेत. सुमित आहे. सुमितची नोंदणी पूर्ण करावर क्लिक केलं. सुमितच्या नोंदणीसाठी होय वर क्लिक केलं. सध्याचं त्याचं वजन काय आहे? सुमितचं एनरोलमेंटच्या वेळेला मी परत वजन मोजायला लागले ह्याचं. एक आहे असेसमेंट म्हणजे तपासणीच्या वेळेला मोजलं होतं, आणि आता एनरोलमेंटच्या वेळेला परत मोजायला लागले. तर वजन किती आहे सुमितचं? समजा 7.5 किलो आहे. 7.5 किलो वजन टाकलं. उंची किती आहे? 80 सेंटीमीटर आहे उंची टाकली. सुमितकडे फक्त विटॅमिन ए होतं आणि इतर काय तर होतं. ठीक आहे. तर अदर काय होतं हे टाईप करू शकतो आपण, काय औषध होतं. ठीक आहे. आणि ह्याला नोंदणी पूर्ण करावर क्लिक केलं. हा, आता बघा ह्याच्यामध्ये काय, एनरोलमेंट डाटा कॅनॉट बी इन फ्युचर. ओके. तर इथं डेट मध्ये चूक झाली का माझी? हा, ठीक आहे. ओके. त्यानंतर शिवांश म्हणून आहे, शिवांश भोसले, त्याची नोंदणी करूया आपण VCDC मध्ये. होयवर क्लिक केलं. होयवर क्लिक केलं. परत वजन विचारतंय. समजा 9 किलो होतं. उंची विचारतंय. समजा 399 उंची होती. आणि अल्बेंडाझोल आहे. नोंदणी पूर्ण करावर क्लिक केलं. हे बघा एरर देत. इथं मी उंची टाईप करण्यात चूक केली, त्यामुळं एरर देतं. समजा मी एक पॉइंट ऍड केला, परत एरर देतं. हे सांगतं की 45 सेंटीमीटर पेक्षा तर मोठीच पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला व्यवस्थित उंची टाकली तरच ते पुढे जातं. ठीक आहे. नोंदणी पूर्ण करावर क्लिक केलं. अच्छा, एनरोलमेंट डेट जी आहे मागच्या दिवसाची आपण घेऊ शकतो.
ठीक आहे. अशा प्रकारे व्हीसीडीसी यूसीडीसीचं एनरोलमेंट हा दुसरा आहे, फॉर्म नंबर 2. तर सगळ्यांना विनंती आहे, परत हा फॉर्म नंबर 2 भरून बघा. ज्यांचं ज्यांचा फॉर्म नंबर 2 भरून होईल ते थम्सअप द्या किंवा चॅटमध्ये लिहून पाठवा, फॉर्म नंबर 2 झाला आहे. कुणाला ह्याच्यावर काय प्रश्न असेल तर विचारा.